हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळं ठीक असाल. इकडेसुद्धा सगळं ठीक आहे. आणि आमच्याकडे आम्ही 4-5 फ्रेंड मिळून नेहमीच कार्यक्रम करतो. तर या कोरोनामुळे फक्त करण्यात नाही आला, नाहीतर आमचं दरवर्षी कोणाला कोणाकडे असतोच. तर हा आहे आमच्या भाऊजींचा बड्डे आहे. तर ही माझी फ्रेंड्स आहे, ते तिचे मिस्टर आणि 2 मुलं आहेत. तर अशा प्रकारे ती बाहेर असते, म्हणजे चंद्रपुरातच असते. तर तिच्याकडे आम्ही गेलो होतो. म्हणजे प्रत्येकजणी थोड्या अंतरावरच आहेत, चंद्रपुरातच आहेत, पण इकडे तिकडे अशा. तर प्रत्येकजणीकडे काही ना काही कार्यक्रम होतात. तर या प्रकारे आम्ही सगळ्यांनी मिळून सेलिब्रेट करतो आणि छान असतं. म्हणजे जेवण, म्हणजे सगळ्याच गोष्टी असतात. आणि त्याचबरोबर आम्ही काही ना काही थीम ठेवतो. तर ह्यावेळेसची थीम आहे ओल्ड इज गोल्ड. तर तुम्हाला दिसत असेल आम्ही 4ही मैत्रिणी जुन्या प्रकारच्या, म्हणजे असं ओल्ड इज गोल्ड म्हटल्याबरोबर म्हणजे रेट्रो थीम होती ती. आणि जे पुराण्या जसं मुमताज स्टाईल वगैरे साड्या वगैरे लावायचं, तर पूर्ण हेअरस्टाईल त्याच प्रकारची करायची होती. फक्त तेवढी मी हेअरस्टाईल नाही केली, कारण मी त्याच्यामध्ये कम्फर्टेबल नव्हती. मात्र सर्वांनी केली. आणि त्याचबरोबर इथे मुलं आहेत, भाऊजी आहेत, आणि त्यांचं आयुष्यमान सुरू आहे. आम्ही प्रत्येक मैत्रिणी केलं. आणि काही जणींचं घेण्यात आलं, काहींचं नाही आलं. आणि प्रत्येकांची मुलं आणि त्याचबरोबर भाऊजी सगळ्यांनी मिळून त्यांनी केक कापला. तर चला मी याच केकबरोबर आणखी कंटिन्यू करते हा व्हिडिओ. तर बघा. अशा प्रकारे झाला बड्डे बरोबर झाला डान्स. आणि कॉपीराईट क्लेम यावं नाही त्याच्यामुळे मी त्या गाण्यामध्ये टाकला आहे म्युझिक. त्याचबरोबर मी करता इथे व्हॉइस ओव्हर. इथे सुरू आहे आमचे रील्स बनवणं. तेच जुन्या काळातलं ते गाणं होतं, हो ढल गया दिन हो गई शाम. तर अशा प्रकारे रील्स बनवण्यात आलेलं. त्याच्याबरोबर झालं मग जेवण सुरू. तर जेवणामध्ये होतं चिकन बिर्याणी, लांब पोळ्या. आमच्या विदर्भामध्ये लांब पोळ्या खूप फेमस आहे. जेव्हा चिकन बनतं तेव्हा लांब पोळ्या असतातच. तर कोणाकोणाकडे असतात नक्की सांगा. त्याचबरोबर मग जेवण वगैरे झाल्यानंतर मग आणखी आम्ही डान्स केला. तर डान्सची मला डान्स करावाचं खूप वाटतं, पण मात्र येत नाही, त्याच्यामुळे मी काही फारसं करायला पाहत नाही. तर आमच्यामध्ये एक आहे डान्सिंग क्वीन. तर ही सर्वांना डान्स शिकवते. थोडं बहुत का होईना, पण प्रत्येकजण थोडं नाचतात. तर मीच ठेवली होती ती थीम. आणि साड्यांची वगैरे होती आणि बरोबर हेअरस्टाईल. तर तुम्हाला कोण मुमताजसारखं दिसलं तर नक्की सांगा. त्याचबरोबर मी सांगितलं तुम्हाला मेन्यूमध्ये होतं बिर्याणी आणि त्याचबरोबर चिकन. हे 2च वस्तू आम्ही घरी बनवल्या. बाहेरून मग आपल्या पोळ्या वगैरे बाहेरून ऑर्डर केलेल्या होत्या. आणि आम्ही जवळपास आम्हाला 15 वर्षे होऊन गेली. आम्ही पहिलीपासूनच्या मैत्रिणी आहोत, तर आत्तासुद्धा आहोत. तर आम्हाला जवळपास 15 वर्षाच्या जवळपास, म्हणजे 20 वर्षाच्या जवळपास आम्हाला आमच्या मैत्रीला होत आहे. आणि आम्ही तो एक दिवस काढतो प्रत्येकीच्या घरी. म्हणजे काही ना काही कार्यक्रम होतच. म्हणजे ॲनिव्हर्सरी असो किंवा बड्डे असो, कोणाचा ना कोणाचा बड्डे असला की आम्ही 3-4 मैत्रिणी एकत्र येतो. तो एक दिवस फुल एन्जॉय करतो. एकमेकींना रागवतो, शिव्या देतो, मिळतो, प्रेम करतो, सगळ्याच गोष्टी करतो. कारण आपण असं फोनवर तर बोलतो, पण मात्र जेव्हा एकत्र मिळतो ना, तेव्हा सगळ्याच गोष्टी म्हणजे समोर करायला मिळतात. ते खूप छान वाटतं. आणि आमचे मिस्टरसुद्धा, म्हणजे त्यांनासुद्धा छान वाटतं आमच्या मैत्रीमध्ये. ते सुद्धा एन्जॉय होतात. त्याचबरोबर मुलं मिळतात. जसे आम्ही मैत्री होतो तसे आमचे मुलं पण आहेत. तर अशा प्रकारे आमच्या इकडे मग फोटोज वगैरे काढणं सुरू होतं. आणि मी सांगितल्याप्रमाणे खूप लहानपणीच्या मैत्रिणी आहोत, त्याच्यामुळे आमच्यामध्ये म्हणजे प्रत्येकीचा स्वभाव माहीत आहे. तर आम्ही एकमेकांना बरोबर जुळवून घेतो, रागवून, हसून, सगळं जसं जमेल तसं.
आणि तो एक दिवस सुट्टी घेऊन सगळेजण मिस्टर असो की कोणी असो सगळेजण सुट्टी घेऊन तो एक दिवस फुल एन्जॉय करतो आम्ही. सकाळपासून संध्याकाळी रात्रीचे 11-12 वाजले तरीही चालेल, तरी पण आम्ही म्हणजे पूर्णपणे जेवण खावण आणि त्याचबरोबर एन्जॉय इतकं असतं की हद नाही. आणि आम्ही काही ना काही थीम ठेवतो. तर हे तिचे काही माझ्या मैत्रिणीच्या ज्या कॉलनीमध्ये तिथल्या काहीतरी तिचे फ्रेंड्स होते आणि हे जे भाऊ आहे त्यांनी खूप सुंदर डान्स केला चंद्रावर, त्याच्यामुळे तो डान्स मी स्पेशल घेतलेला होता. पण ते आणि मी सांगितल्याप्रमाणे कॉपीराइट क्लेम यावं की येणार नाही त्यासाठी म्हणून ते गाणंसुद्धा मी कट करून व्हॉइस ओव्हरच करत आहे. आणि अशा प्रकारे प्रत्येकाने थोडा ना थोडा डान्स केला. त्यानंतर मग आम्ही जेवण केलं, केक कटिंग झाला. या सगळ्याच गोष्टी मी टाकलेल्या आहेत व्हिडिओमध्ये, थोड्याशा मागे पुढे झाल्या असतील. आणि त्याचबरोबर आम्ही मग खूप छानसे फोटो काढले, कारण की हा लुक आपण काही नेहमी घेणार नव्हतं. तर आमच्याकडे होता हा ओल्ड इज गोल्ड रेट्रो लुक, मुमताज स्टाईल, हेअरस्टाईल असो की कपड्यांची स्टाईल असो या प्रकारे आम्ही केलेला. तर अशा प्रकारे तर कोणाकोणाला आवडला तर मला नक्की सांगा. आम्ही तिथे फोटोज घेतले काही. आमची मुलं तर माहीतच असतात, मुलं इकडे तिकडेच, मुलं मिळाले की ते इकडे तिकडे जातात, त्याच्यामुळे मुलांचे खूप कमी फोटो आहेत. आणि मिस्टरांचे आहेत तर एक दोघीचे मिस्टर नव्हते आले, त्याच्यामुळे ते नाही दिसणार तुम्हाला फोटोमध्ये. तर आणि मग बाकीचे, आणि हे आहेत बड्डे बॉय. तर यांचा फोटो मी यासाठीच टाकला की बड्डे बॉय कोण आहेत म्हणून. तर हे आहेत बड्डे बॉय. त्यानंतर हे बघा ही पूर्ण फॅमिली आहेत. तर याचबरोबर आमचे फोटोज मी टाकले. तुम्हाला कसे वाटले तर नक्की सांगा. आवडले असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला येणारे व्हिडिओ माझे पाहता येईल आणि एन्जॉय करा, खा प्या, सुरक्षित राहा. तर याचबरोबर माझे व्हिडिओ बघत चला. आणि तुम्हाला हा माझा लुक आणि सोबत माझ्या फ्रेंड्सचा लुक कसा वाटला तर नक्की सांगा. तर बाय फ्रेंड्स, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशा छानशा ब्लॉगमध्ये. तर चला मी आता सोडते आहे तुम्हाला याच ब्लॉगबरोबर. तर बाय.